आपण राजकीय विश्लेषण करत असताना जेथपर्यंत कुठला तरी आपल्याला क्ल्यू भेटत नाही तिथपर्यंत त्या विश्लेषणावर आपल्याला बोलता येत नाही, कारण कुठेतरी एक आधार पाहिजे। अशीच परिस्थिती बीजेपीच्या दर्यापुरातल्या गटातटात झालेली आहे। आजचं विश्लेषण त्यावरच। अर्थातच मी गणेश साखरे। पाहत राहा गन्ना फन्ना यूट्यूब चॅनल, आपलं चॅनल, आपल्या भाषेचं चॅनल आणि आपल्या मनातील ज्या गोष्टी असतात ही जी मी बोलतो ह्या तुमच्याच भावना असतात, फक्त बोलतोय मी। नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आपला दर्यापुरातली बीजेपीची परिस्थिती काय। अर्थातच तुम्ही हेडिंग पाहिलं की प्रकाश पर्वाला दर्यापूरमध्ये सुरुंग लागेल का, कारण दर्यापूरचे अभिनिक्त सम्राट राजकारणातले हे प्रकाश पाटील भारसाकडे होते। साधी गोष्ट नाही, जे कोणी रेकॉर्ड केलं नाही ते त्यांनी अकोट मध्ये आमदार असताना हॅट्रिक आणि दर्यापूरमध्ये 5-10 आणि माणसं जुळून ठेवण्याची ताकद असताना पक्ष सोडताना त्यांनी मंत्रिपदाची अपेक्षा केली होती, पण ते कुठेतरी चुकले। पण त्यांची लोकांवरची पकड जी होती ते 2024 पर्यंत सैल झालेली नव्हती आणि ते जर बीजेपीत नसते तर अजूनही त्यांच्या लोकांवरची पकड सैल झाली नसती, कारण जेव्हा जेव्हा त्यांनी पक्ष बदलवले तेव्हा तेव्हा त्यांच्या मागे त्यांचे लोक हे चिपकून राहिले। पण आज कितीही म्हटलं तरी प्रकाश भाऊ यांचं वय हे कुठेतरी लोकांना विचार करायला लावत आहे। पण आज जे बीजेपीचं वन मॅन शो या भारतावर, या महाराष्ट्रात आणि तेच लोन अमरावती जिल्ह्यात आलं की प्रकाश पाटील यांच्या गटाला सोडून जेव्हा तालुका प्रमुख बनले आहे दर्यापूरचे, तेव्हा लागला जिथे जेंट्स तालुका प्रमुख पाहिजे तिथे लेडीज बनवले गेली आणि ती प्रकाश पाटील असताना, म्हणजेच इथे प्रकाश पाटील भारसाकडे यांचे कुठेतरी यांना डॉमिनेट करण्याचे प्रयत्न हे वरच्या लेवलवरून होतात। आणि यांचं एक उदाहरण देतो। अतुल गोळे यांच्या वाढदिवसाला सत्कार सोहळा, म्हणजे प्रवीण पाटील तायडे यांचा सुद्धा तिथे सत्कार सोहळा होता। यामध्ये बोलता बोलता बाळासाहेब वानखडे यांच्या तोंडून एक वाक्य, एक वक्तव्य निघालं, पहाटे वक्तव्य। इथं पक्ष नसतो तिथं गट, आता सहकाराने वेगवेगळे घेऊन इथं पक्ष नसतो तिथं गट। त्याच्यामुळे मलाही बऱ्याच भागात काम करत असताना आता एक्झिबिशन घेऊन एकटे घेऊन आपण सगळे आहे तर लोकांच्या सगळ्या जवळ होते कधी कधी किंवा काँग्रेसचं काम करतात। मी आता सगळ्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही सहकारात जरी कोणाची सोबत असलो तरी मात्र भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणूनच आतापर्यंत काम केलं आहे आणि याच्यापुढेही काम करत राहील। यावरून तरी असं वाटतंय की कुठेतरी बाळासाहेब वानखडे येणाऱ्या काळात हे प्रकाश पाटील भारसाकडे यांच्या विरोधात उभे ठाकल्याशाच राहणार नाहीत। तसंच बोलता बोलता प्रवीण तायडे आमदार अचलपूर हे सुद्धा बोलले, ते वक्तव्य पहा। मी म्हटलं यावेळेला हुनच होत यायला काय कोण आरती पा मी म्हटलं यावेळेला हुनच होत यायला काय कोण आरती पा लोक पक्ष सोडून राहिले घरात। तुम्ही लोक काय तयार आपल्याजवळ आपण तरी जोडा, त्याच्यामुळं आपलं विधी आहे का त्यामुळं पण या वेळेला हे दोन नेते बोलल्यानंतर कुठेतरी इथे दर्यापुरामध्ये प्रकाश पाटील भारसाकडे यांच्यावर जाळं फेकलं गेलं आणि त्यांना लिमिटेड ठेवण्याचे प्रयत्न केले। यामध्ये काय होईल,
आतापर्यंत प्रकाश पाटलाच्या मागे जे राहणारे लोक आहेत, कारण राजकारण कसं असते, जिदर बम उदर हम. कारण तिकीट वाटताना इथं बहुतेक प्रकाश पाटील भासाकडे यांच्या मतानं न घेता ते जिल्हा प्रमुखाच्या मता होती. शेवटी कार्यकर्ता किंवा गावातील नेता हा सुद्धा तालुक्याच्या ठिकाणी कुठेतरी आधार पकडतो. पण ज्याच्याजवळ सोसायट्या किंवा ग्रामपंचायत आहे, असा गावातील जो नेता आहे, असे अनेक नेते प्रकाश पाटलाला झुळून होते. पण यावेळेसची परिस्थिती ते नक्कीच अशा वेळेला प्रकाश पाटील यांच्या फेवरमध्ये न जाता ते बीजेपीचा मार्ग पकडतील. कारण बीजेपीत गटतट याला प्राधान्य नाही आहे. जेव्हा बीजेपीला वाटतं की आता पक्षाच्या वर ते त्यांचा गट जातोय किंवा हा खालचा माणूस वर बीजेपीच्या कार्यकर्त्याला ऐकत नाही, तेव्हा ते कशा प्रकारे बाजूला करतात हे पूर्ण महाराष्ट्रात आपण अजमावलं. गोपीनाथ मुंडेची मुलगी पंकजा मुंडा कोणत्या कशा टाईपने बाजूला झाली, नाथाभाऊ, मुंडंटीवार, असे अनेक उदाहरणं देता येतील. पण तेवढे मोठे प्रकाश पाटील नाही आहेत. त्यामुळे इथे जे नेते आहेत ते स्वतःचा स्वार्थ साधण्याकडे, नक्कीच ते बीजेपीचं नेतृत्व कोणाकडे आहे आणि बीजेपीचा विश्वास कोणावर आहे. त्यामुळे गटातटाच्या राजकारणाला या दर्यापुरात थारा राहणार नाही. मग त्यामुळे हे खेळ विभागातले नेते आहेत, हे बीजेपीला चिपकून राहतील आणि खेळ विभागात ज्यांचं अस्तित्व नाही ते नक्कीच प्रकाश पाटलाजवळ चिपकून राहतील. म्हणजे प्रकाश पाटलाची तिथे बाजू ही कमकुवत होणार, म्हणजे 100% याच्यात हे नाही. पण आता याच्यात फसले बाबाराव पाटील बरवट आणि मदन पाटील बायस्कार. हे एवढे चक्रवात फसले आहेत की यांना प्रकाश पाटलाला सोडाही वाटत नाही, सोडत नाही तर स्वतःच अस्तित्व राहत नाही. असे हे दोन नेते द्विधा मनस्थिती आहेत. त्यानंतर नंदू ब्राह्मणकर सुद्धा, पण नंदू ब्राह्मणकर हा चलाक माणूस आहे, शांत आहे, उसात जाते पण पान लागू देत नाही. पण बाळासाहेब वानखळे हे माध्यम आहे, पण वरच्या लेवलवर बाळासाहेब वानखळे यांना तिथे प्रमोट केले जाऊन आले. त्यामुळे लोकांचा सुद्धा फ्लो हा बाळासाहेब वानखळे यांच्याकडे वाढलेला आहे. आणि बाळासाहेब वानखळे यांच्या बोलण्यातून, चालीतून ह्या सर्व गोष्टी निरीक्षण जेव्हा मी करतो तेव्हा ते लक्षात येतंय. प्रकाश पाटील भासाकडे यांचे इथे अनेक भक्त आहेत. परिस्थिती जेव्हा बदलते तेव्हा राजकारण बदलते. आणि जो काँग्रेसमध्ये बाळासाहेब हिंगणीकर विरुद्ध सुधाकर पाटील हा खेळ होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात जे बाळासाहेब आंबलेकर बोलले की सहकार क्षेत्रात पक्ष नसतोय, तीच भाषा बाळासाहेब हिंगणीकरची राहील. येणाऱ्या काळात बाळासाहेब वानखळे यांच्या माध्यमातून जे बीजेपी तयार आहे त्या बीजेपीला शह देण्याकरता कट्टर वैरी सुधाकर पाटील आणि प्रकाश पाटील भासाकडे हे सुद्धा, जशी सुनील पाटलाने थोडीफार मदत प्रकाश पाटलाच्या माणसांनी केली, मी असं नाही म्हणते पण प्रकाश पाटलांनी ते सांगितलं, प्रकाश पाटलांच्या माणसांनी केली, तशीच इथे पुढची खेळी सुधाकर पाटील भासाकडे आणि प्रकाश पाटील भासाकडे हे एकत्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे इथील जे छोटे मोठे नेते आहेत त्यांना सध्या ते एवढ्या विचारात फसले आहेत की निर्णय का घ्यावा. मदन पाटील बायस्कार यांची सर्वात पंचित झालेली आहे. एकतर त्यांचं तालुका प्रमुख गेलेला आहे, त्यांना बीजेपीचे सरचिटणीस व्हायचं आहे. बीजेपीच्या जर सरचिटणीस व्हायचं असलं तर ते प्रकाश पाटील भासाकडे यांच्याकडून होत नाही, त्यांना राहावं लागते बाळासाहेब वानखळे यांच्यासोबत. आणि सहकार सेनेत जर तुम्हाला तिकीट भेटायची असेल तर तुम्हाला राहावं लागते प्रकाश पाटलाच्या एकूण. अशी दिग्ध मनस्थिती हे मदन पाटील बायस्कर यांची झालेली आहे. आणि राहिली बाबाराव पाटील बरवट यांची. बाबाराव पाटील बरवट हे त्यांनाच प्रकाश पाटील भासाकडे यांच्या भरोश्यावर आले, त्यामुळे त्यांना प्रकाश पाटील भासाकडे यांच्याकडून
राहावं लागत आहे. त्यामुळे येणाऱ्या परिस्थिती हा अशा किचकट निर्माण झाल्या दर्यापुरात आणि राजकीय परिस्थितीचं बलाबल पाहता दर्यापुरात काय होईल हे सांगता येत नाही. शेकडो खेळ विभागातले नेते सध्या त्यांच्या बुद्धीचा जो सेंटर पॉइंट आहे तो क्रॅश झाल्यासारखा वाटतोय. नेता मोठा झाला की तो स्वतःचा गट अस्तित्व निर्माण करण्याची कोशिश करतोय आणि ते पक्षाला पटत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रकाश पाटील भासाकडे यांच्या गटाला सुरुंग लावल्या जात आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपण लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.